शिरूर राष्ट्रवादीत अपेक्षेप्रमाणे बंडाळी. अमोल कोल्हे यांच्या विरोधात लांडे समर्थकांची पोस्टरबाजी. शिरूर लोकसभेची यादी जाहीर झाल्यानंतर त्यात डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या नावाचा समावेश होऊन विलास लांडे यांना डावलण्यात आल्याचे समोर आले आहे. यानंतर शिरूर राष्ट्रवादीमध्ये अपेक्षेप्रमाणे बंडाई झाल्याचे दिसत असून शिरूर लोकसभा मतदारसंघात डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या विरोधात पोस्टरबाजी करण्यात आल्याचे दिसत आहे. प्राथमिक दर्शनी सदरील पोस्टरबाजी विलास लांडे समर्थकांनी केली असल्याचे दिसत असून त्यावर अमोल कोल्हे राष्ट्रवादीकडून लढणार तर आम्ही त्याला आमची ताकद दाखवणार असा थेट इशारा देण्यात आला आहे. तसेच या पोस्टरवर विलास लांडे यांनी अडचणीच्या काळात राष्ट्रवादीची साथ दिली, आता तुम्हाला योग्य जागा दाखवणार, अमोल कोल्हेला पाडणार अशा शब्दात नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात होण्याआधीच राष्ट्रवादीच्या विरोधात प्रचाराला सुरुवात झाली असल्याचे समोर येत आहे. मात्र ही पोस्टर नेमकी कोणी लावली याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नसून या पोस्टरवर तळमळीचा कार्यकर्ता सागर डुंबरे असा उल्लेख असल्याचे दिसत आहे. शिरूर मतदारसंघातील एका सभेत अजित पवार यांनी नागरिकांना तुम्हाला कोण उमेदवार हवाय असा जाहीर प्रश्न विचारल्यानंतर डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या नावावर टाळ्या शिट्ट्या पडल्या होत्या. तेव्हापासून शिरूरमधून धुसफूस सुरू झाली होती. ती उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बाहेर पडल्याचे बोलले जाते आहे. एकूणच आगामी काळात विलास लांडे काय भूमिका घेतात हे देखील तितकेच महत्त्वाचे असून मंगलदास बांदल यांच्या भूमिकेकडे देखील अनेकांचे लक्ष लागले आहे. याबाबत आपल्याला काय वाटते व्यक्त व्हा खालील कमेंट बॉक्समध्ये. बातमी आवडली असल्यास लाईक आणि शेअर करा. आमच्या अशाच महत्त्वाच्या बातम्या पाहत राहण्यासाठी बाण दाखवलेल्या ठिकाणी क्लिक करून आमचे चॅनल सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल बटन दाबायला विसरू नका.